सर्वांना सर्वप्रथम जय भीम, नमो बुद्धाय. आदरणीय ब्रह्मचारी वर्ग, आज मला अत्यंत आनंद होतो आहे की सर्व संघ सदस्यांसमोर एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा टॉपिक आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे ते आहे की संघ म्हणजे काय, किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की व्हॉट इज द ऑर्डर. आणि ह्याच्यावर खूपसं आपण ज्यावेळेस आपण संघामध्ये ज्यावेळेस सामील झालो तेव्हापासून आपल्याला ह्या सगळं शिकवण आपल्या सर्वांना मिळालेली आहे की संघ काय आहे, संघ सदस्य काय आहे. आणि मला आठवतं आहे ज्यावेळेस मी संघामध्ये प्रवेश करणार होतो त्यावेळेस ज्ञानदूतजी होते, जयदित्यजी होते आणि आपल्यापैकी बरेच जण होते. तर त्यावेळेस नुकतीच सुरुवात झाली होती सहाय्यक म्हणून. मग संघामध्ये वेगवेगळे जे फंक्शन असायचे, धम्मवर्ग असायचे, भंते असायचे, भंतेचे लेक्चर्स असायचे, त्यावेळेस आम्ही सगळेजण एक्झिक्युटिव्ह अटेंड करायचो आणि एक वेगळी मजा होती. एक नवीन शिकायला मिळत होतं, एक नवीन दृष्टिकोन प्राप्त झाला होता. आणि एक अंतरीचा जो आपण म्हणतो ना की जो ठाव आहे ना, तर ह्या संघाने घेतला होता माझा. तर माझ्या ह्या पूर्ण कारकिर्दीमध्ये जर संघ नसता तर आज तुमच्यासमोर मी उभा राहिलो नसतो. त्यामुळे संपूर्ण योगदान जे आहे ते माझे आदरणीय जे गुरुजी आहेत, उर्गेन संघरक्षितजी, ह्यांचा याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे. आणि त्याचबरोबर जे माझे कल्याण मित्र आहेत, लोकमित्र, तर त्यांचा देखील खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये. कारण सुरुवातीचा जो काल जो होता त्यावेळेस काही ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. जे काय होतं ते पुस्तकी ज्ञान होतं, परंतु ज्याला आचरणात्मक जी बाब म्हणतो आपण किंवा ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो, जे ध्यान जे आहे, तर ह्याची एक विशेष मला रुची होती. आणि त्याच्यामुळं मी नक्कीच संघाकडे आकर्षित झालो होतो. बाबासाहेबांची शिकवण आहे, त्या शिकवणीमुळं त्याच्यातलं जे ज्याला आपण म्हणतो स्वातंत्र्य, समता आणि बुद्धत्व हे काय असतं हे मला संघामध्ये आल्यानंतर कळालं. तर त्यामुळं ह्या सगळ्या ज्या बेसिक टीचिंग ज्या आहेत त्या संघाच्यामुळेच मला मिळालेल्या आहेत. आणि त्यामुळं सर्वप्रथम मी संपूर्ण त्रैलोक्य बौद्ध महासंघाचं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि मी ऋणी आहे शतशः, कारण त्यांच्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या किंवा जे आचरणात्मक जी बाबी आहेत ते मला संघामुळं शिकायला मिळाल्या. आणि म्हणूनसाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे माझ्यासमोर की संघ म्हणजे काय. याच्यावर खूप ऑर्डर मेंबर्स बोललेले आहेत. आपण सर्वजण ऑर्डर मेंबर आहात, त्यामुळं आपल्याला सर्वांना माहिती आहे की धम्मवर्गामध्ये संघ काय हे आपण अगदी ज्याला आपण बेसिक म्हणतो किंवा जे नवशिके जे लोक आहेत त्यांचा आपण वर्ग घेतो, त्यावेळेस देखील ह्या गोष्टी समजून सांगितल्या जातात. बुद्ध, धम्म आणि संघ काय त्याच्या मूलभूत टीचिंग आहेत ते आपण शिकलेलो आहोत. त्याच्यानंतर जसं आपण पुढं जातो, धम्म सहाय्यकचा आपण धम्ममित्र होतो, त्यावेळेस देखील आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगितलेल्या असतात की संघ काय आहे, संघामध्ये आपली जबाबदारी काय आहे, धम्म काय आहे आणि बुद्ध काय आहेत. हे 3 शरणस्थान अत्यंत महत्त्वाचे आहेत आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये. तर हे शिकत असताना ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपण शरणगमन बघतो, ते आपण पुढं बघणारच आहोत परत. परंतु हे आपण करत असताना ज्यावेळेस आपण म्हणतो की एक ऑर्डर मेंबर म्हणूनसाठी माझी जबाबदारी काय आहे, तर तिथं हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक येतो की माझी जबाबदारी ॲज अ ऑर्डर मेंबर म्हणूनसाठी काय आहे. आणि तिथून आपण हा जो प्रवास आहे हा आपण सुरू करूया. आणि म्हणूनसाठी ज्यावेळेस आपण इतक्या वर्ष ज्यावेळेस संघ सदस्य म्हणून राहिलेलो आहोत, तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की इतर जणांबरोबर आपण दीक्षा घेतलेली असती, म्हणजे आपण एकटा नसतो. संघामध्ये आपण अनेक सदस्य असतात, अनेक बांधव आपण एकत्र येऊन आपण शरणगमन केलेलं असतं. बुद्ध, धम्म आणि संघ ह्यांच्यासाठी आपण प्रतिज्ञाबद्धता आपण व्यक्त केलेली असते. आणि ही सामूहिक बाब होते. पहिल्यांदा आपण 1-2 प्रकारचे आपण शरणगमन करतो. एक म्हणजे प्रायव्हेट आणि नंतर आपण सर्वांसोबत सामुदायिक असतं ते. हे दोन्ही महत्त्वाचे भाग आहेत. ते कसे आहेत हे देखील आपल्याला माहिती आहे. आणि हे करत असताना ज्यावेळेस आपण संघ सागरामध्ये ज्यावेळेस आपण विलीन होतो त्यावेळेस आपण एकरूप होतो, एक समान पातळीवर आपण कार्य करत असतो. आणि ते कार्य म्हणजे आपण मनुष्य म्हणून ज्यावेळेस विकास पावतो त्यावेळेस बुद्ध, धम्म आणि संघ ही जी प्रतिज्ञाबद्धता आहे ते अधिक दृढ करत असतो. आणि म्हणूनसाठी ज्यावेळेस टॉपिक आम्ही ठरवला होतो मागे, ज्यावेळेस आम्ही डिस्कस करत होतो मी आणि ज्ञानदूत, त्यावेळेस असा पण एक विषय निघाला की जे GFRची टीम आहे किंवा तिकडचे काही मित्र असतील तर त्यांना पण आपण याच्यामध्ये सामील करून घेऊया काय, की नक्कीच त्यांना आपण पुढचे जे कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना सामील करूया. परंतु हा जो मुद्दा आहे हा विशिष्ट व्यक्तींसाठी आहे. तो म्हणजे अतिशय परिणामकारक ज्यांनी शरणगमन केलेलं आहे त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे.
की आपल्याला शरणगमनाच्या पातळ्या आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपण धम्मचारी म्हणूसाठी आपण अधिक खोलवर आपण प्रॅक्टिसेस करतो आणि ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपण एक विशेष व्यक्ती आहोत, ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या. आपण एक विशेष व्यक्ती आहोत कारण आपण दृढ प्रतिज्ञाबद्ध स्वीकारलेली आहे आणि ही आपल्याला कोणी बाहेरून कोणी सांगितलेली नाही आहे, तर आपण स्वतः ती व्यक्त केलेली आहे आपल्या गुरुजींच्या प्रती की नाही, मला हे 3 जे शरणगमन आहेत हे माझ्या जीवनातली अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणूनसाठी आपण याचना करतो आपले जे सिनियर ऑर्डर मेंबर आहेत की मला आता शरणगमन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे, कारण हे माझं उद्दिष्ट आहे. माझ्या जीवनामधले जे ध्येय आहे, हेतू आहे, ते फक्त शरणगमनच आहे आणि त्याच्याप्रमाणे मला आचरण करायचं आहे आणि मग आपण प्रतिज्ञाबद्ध होतो. तर ही एक स्टेजेसमधल्या गोष्टी आहेत. असं होत नाही की डायरेक्टली तुम्हाला शरणगमन 1 दिवसामध्ये लगेच तुम्ही जाता, असं शक्यतो होत नाही. त्याला एक्सेप्शन पण आहेत, आपण इतिहासामध्ये पाहतो ते पण उदाहरणं. पण ती अधिक खोलवर अशी बाब आहे, तिची अनुभूती आहे, ती जाणीव आहे, त्यात खोलवर आहे. आणि ही जी खोलवर जी जागृती आहे ती आपण इथं पाहणार आहोत. आणि ज्यावेळेस आपण ऑर्डर मेंबर म्हणूनसाठी आपण संघ सदस्य म्हणून ज्यावेळेस आपण आचरण करतो, तर ही जी आपण सर्वजण इतकं नियमितपणे आपण ऑर्डर मिटिंगला येतो, वेगवेगळ्या कार्यक्रमांना आपण येतो आणि एक संघ सदस्य म्हणूनसाठी आपली जी भूमिका आहे ती आपण निभावत असतो वेगवेगळ्या माध्यमातून. कदाचित काही जण येऊन श्राईनची सुशोभीकरण करत असतील, काही ऑर्डर मेंबर्स येऊन टॉक्स देत असतील, काही जण जे धम्म मित्र आहेत, धम्म सहाय्यक आहेत, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील. वेगवेगळ्या प्रकारे आपण या सगळ्या बाबी आपण करत असतो. त्याच्यामधली एक महत्त्वाची गोष्ट आहे की ऑर्डर. आणि ऑर्डरमध्ये संघामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि त्याच्या काही ज्या 4 किंवा 5 जे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला फक्त मुद्दे सांगणार आहे, कारण ते मुद्दे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. याच्यावर आपल्या सर्वांना माहिती आहे की सुबूतींनी खूप चांगले प्रवचन या टॉपिकवर दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी देखील याच्यावर उहापोह केलेला आहे. आपल्यापैकी बहुतेकांनी ते पाहिलं असेल, वाचलं असेल हे वाङ्मय, आणि त्यांचे जे टॉक्स आहेत ते पण पाहिले असतील. भंतेंचे टॉक्स आहेत ते तुम्ही वाचले असतील, त्याच्या संपर्कामध्ये तुम्ही आलेले असाल त्या टॉक्सच्या. आणि आपण जो अभ्यास केलेला आहे त्याच्यामधून देखील तुम्ही ह्या गोष्टी शिकलेल्या आहात. त्याच गोष्टी आपण वेगळ्या पद्धतीने आज आपण पाहणार आहोत की ज्यावेळेस आपण संघ सदस्य म्हणूनसाठी येत असतो तर आपण म्हणतो संघामध्ये हार्मनी असली पाहिजे, एक वाक्यता असली पाहिजे. आणि आपल्या प्रत्येकाला वाटतं की हार्मनी हा एक महत्त्वपूर्ण मी तुम्हाला शब्द देतोय की एकमेकांबद्दलची असणारा हा जो मिलाफ आहे तो अत्यंत सहृदयतेने झाला पाहिजे. बरोबर आहे, ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आणि ही करत असताना आपण म्हणतो की संघ सदस्यांमध्ये एक वाक्यता असली पाहिजे असं आपण म्हणतो. बरोबर आहे. त्याचबरोबर आपण हे पण म्हणतो की 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक आहे संघ सदस्यांनी आपापसामध्ये ओपन असलं पाहिजे, मुक्त असलं पाहिजे, ट्रस्ट असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, एकमेकांवर विश्वास असला पाहिजे, दृढ विश्वास असला पाहिजे प्रत्येकांमध्ये. आणि फ्रँकनेस असली पाहिजे, ज्याला आपण म्हणतो की सहजपणे बोललं पाहिजे की आडपडदा कुठे असता कामा नये. अशी जी एक उर्मी आहे एक धम्मचारींमध्ये, ती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यावरच मी आज इथं प्रकाश टाकणार आहोत, कारण ती गोष्ट माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे की ह्या 3 मूलभूत ज्या गोष्टी आहेत ते एक ऑर्डर मेंबर म्हणूनसाठी आपण अधिक गतिमान कसं करू शकतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. नवीन मी काय सांगितलं नाही आहे. पण माझी एक जबाबदारी म्हणूनसाठी एक ऑर्डर मेंबरसाठी म्हणूनसाठी मी कुठं कमी पडतो आणि त्यातून मला काय मार्ग काढला पाहिजे या परिस्थितीमध्ये, हे आपण आज बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं ज्याला काय म्हणूया की पॉझिटिव्ह गोष्टी सांगण्याचा जरी प्रयत्न केला तरी त्याच्यामध्ये सद्यस्थिती देखील याच्यामध्ये येणार आहे आणि ती सॉर्ट करण्यासाठीच आपण इथे हा टॉक घेतलेला आहे. प्रत्येकाच्या ज्यावेळेस मी परस ज्या ऑर्डर मेंबर्सला भेटतो त्यावेळेस ते म्हणतात की पसंती ह्या गोष्टी असणं आवश्यक आहे. आपण सगळ्यांनी ऑर्डर मेंबरमध्ये मीटिंगमध्ये खूपदा बोललेलो आहोत आणि त्याच्यामध्ये बहुतेकांनी सांगितलेले आहेत की ऑर्डर मीटिंगमध्ये हा जो ज्याला आपण म्हणतो की एकमेकांप्रती असणारी ही जी मातृत्व आहे, ज्याला आपण म्हणतो की ही जी भावना आहे एकमेकांप्रती, ती व्यक्त झाली पाहिजे. ती व्यक्त होत नाही आहे ऑर्डर मीटिंगमध्ये, ती होणं खूप गरजेचं आहे. कुठंतरी असं वाटतं की लोकांना असं बोलतं झालं पाहिजे. त्याला हेच एक मंच आहे की जिथं तुम्ही मन मोकळेपणे एकमेकांशी सुसंवाद साधू शकता.
आणि जर ते लॅक होत असेल किंवा त्याची जर उणीव होत असेल तर ती संपूर्ण जबाबदारी आपली आहे, आपल्या ऑर्डर मेंबरची आहे. आणि ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आपण पाहतो की वेगवेगळे मुद्दे येत असतात ऑर्डर मीटिंगमध्ये किंवा ऑर्डरमध्ये. फक्त मी विशेषतः आपल्या चॅप्टरबद्दल बोलणार नाही आहे. मी एक संघ म्हणूनसाठी मी बोलतोय. त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्यावेळेस आपण वेगवेगळे कार्य करत असतो त्याच्यामध्ये असहमती असते. एखादी गोष्ट आपण ठरवत असतो पण त्याच्याबरोबर काही जणांची सहसहमती असते. तर आपण त्याच्यावर विचार केला पाहिजे की असहमती का होते, ही व्हायला पाहिजे का, ह्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे की निगेटिव्ह आहे ह्याचा आपण विचार केला पाहिजे. का होती असहमती, कोणत्या गोष्टी अशा होतात की आपण एखादी गोष्ट आपण ऑर्डरमध्ये मांडतो आणि काही व्यक्ती त्याशी असहमत होतात. तर हे ऑर्डरला मान्य आहे का, जर असेल तर त्याचा बेस काय असायला पाहिजे ह्याचा विचार झाला पाहिजे. की समोरची व्यक्ती फक्त आपल्याला नाकारण्यासाठी ते असहमती दर्शवती, त्याच्या पाठीमागचा मोटिवेशन काय आहे, त्याच्या पाठीमागचा ध्येय काय आहे, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय, त्याच्या पाठीमागची भावना काय, हे आपण तपासून घेतलं पाहिजे. आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण काय होतं की ज्यावेळेस समोरची व्यक्ती जर असहमत होत असेल तर माझं त्याच्याप्रती रिॲक्शन काय होते हे बघितलं पाहिजे. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट. हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि आत्ताच्या डिस्कशनमध्ये हाच मुद्दा आपल्याला डिस्कस करायचा आहे की जर कोणी असहमती दर्शवली तर माझं त्याच्याप्रती रिॲक्शन काय होतं, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. आणि मग माझा त्याच्याशी होणारा जो संवाद आहे तो संवाद होतो का विसंवाद होतो, हे देखील महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ऑर्डरमध्ये आज ह्याची खूप गरज आहे. कारण आपण सर्वांना म्हणतो की प्रत्येकाने आपापले मतं मांडण्याचा इथं अधिकार आहे. परंतु ज्यावेळेस ही स्थिती निर्माण होती त्यावेळेस ॲज अ ऑर्डर म्हणूनसाठी त्या असहमत होणारी जी व्यक्ती समोर बसलेली आहे तो देखील तितका स्पेशल आहे, तो देखील महत्त्वाचा आहे. त्यांनी त्याचं मत मांडलेलं आहे. पण मग मी ते व्यक्तिशः घ्यायला पाहिजे का, आपण कसं घेतो हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आपण कसं घेतो हे पण महत्त्वाचं आहे. आणि तो कोणत्या पद्धतीने ते मांडतोय ते देखील महत्त्वाचं आहे. ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणूनसाठी ह्याच्यावर विचार होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके, आपण हे केल्यामुळं अपसेट होतोय का, आपली भावना कशी निराशामय होते का हे देखील बघितलं पाहिजे. कोणत्या भावनेमध्ये मग आपण बोलतोय अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं होतं की समोरची व्यक्तीला मुद्दा मांडायचा आहे पण आपण त्यांनी नाही म्हटल्यामुळं केले असहमती फक्त म्हटल्यामुळं आपण त्याला ब्रेक करतोय का कुठं, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण एक सुस्पष्टता असली पाहिजे. आपण म्हणतो आपल्या संवादामध्ये ती आहे का ते देखील पडताळून पाहायला पाहिजे की ती जर सुस्पष्टता जर असेल आपल्या कम्युनिकेशनमध्ये, आपल्या संवादामध्ये, तर आपण त्याला पूर्णपणे याचा अर्थ आपण त्याला ॲक्सेप्ट करतो. तुम्ही कदाचित त्याच्याशी सहमत असाल, कदाचित नसालही, त्यांनी काय मुद्दा मांडलेला आहे. परंतु आपण अपसेट जर होत असेल तर आपल्या अपसेट होण्यामागं काय कारण हे आपण तपासले पाहिजे. कारण ती त्याची जबाबदारी नाही, ती आपली जबाबदारी. हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यावर आपण सखोल चर्चा करूया आता या डिस्कशनमध्ये. कारण ह्याच गोष्टी आहेत की आपलं इतरांशी जे कम्युनिकेशन जे आहे ते ब्रेक होतं आहे का हे तपासून पाहायचं आपल्याला. आणि ते ब्रेक होऊ नये ह्याच्यासाठी आपण काय आता विचार करणार आहोत किंवा आपण कोणत्या अशा गोष्टी करणार आहोत की जेणेकरून आपलं इतरांशी कोणाशीच अशा प्रकारचे जे मतभेद आहेत ते मतभेद पराकुटीला जाऊ नयेत. ही याच्या पाठीमागची प्रमुख भावना आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन आपण बघूया की आपण म्हणतो की खोलवर एकमेकांना समजावून घेणं, एक धम्मचारी म्हणूनसाठी, ऑर्डर मेंबर म्हणूनसाठी समोरच्या व्यक्तीला खोलवर समजावून घेणं आणि हृदयापासून त्याच्याशी संपर्क करणं ही गोष्ट अपेक्षित आहे ऑर्डर मेंबरमध्ये. बरोबर आहे. जर आपल्यामध्ये जर तसं होत नसेल तर आपण कोणत्या गोष्टी आज पावलं उचलली पाहिजेत की जेणेकरून आपले परस्परांचे जे संबंध आहेत ॲज अ ऑर्डर मेंबर म्हणूनसाठी ते अधिक दृढ झाले पाहिजे. हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आपण पुढे जाऊया. आपण ॲज अ ऑर्डर मेंबर म्हणूनसाठी आपण म्हणतो की सर्व समान आहेत, सर्वजण विशिष्ट
ध्येयाने प्रेरित झालेलो आहोत. आपण सर्वांनी त्रिशरणाला आपण बांधील झालेलो आहोत. आणि हे करत असताना आपण हेही पाहतोय की असहमत होणं ही गोष्ट वाईट नाही आहे, परंतु आपल्या मनावर आपण कशा प्रकारे त्याचा प्रतिबिंब पाडतोय ही गोष्ट आपल्याशी संबंधित असल्यामुळं आपण याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण पुढे जाऊया. ऑर्डर मीटिंगमध्ये किंवा ऑर्डरमध्ये वादविवाद होणं हे ग्राह्य धरलेलं आहे. बरोबर आहे. मोठे मोठे निर्णय असतात. कदाचित आपण एखाद्या धम्ममित्राबद्दल आपण डिस्कस करतो. एक उदाहरणार्थ, काहींना काही ऑर्डर मेंबर्सनी त्याला खूप जवळून पाहिलेलं असतं, ते सतत त्यांच्या कॉन्टॅक्ट्समध्ये असतात. काही जण नसतात, त्यांना एकच भाग माहिती असतं, दुसऱ्या भागाची माहीत नसेल. पण त्याच्यामुळे देखील विसंवाद होऊ शकतो की नाही, मी म्हणतो समोरची व्यक्ती ऐकत नाही आहे, माझं म्हणणं असं आहे, माझा अनुभव असा आहे आणि तोच तुम्ही ग्राह्य धरावा, अशी देखील समोरच्याची धारणा असते. तर ह्याच्यामध्ये आपण ताडून बघितलं पाहिजे की खऱ्या अर्थाने जर समजा हे उदाहरणार्थ मी देतोय, जर ही परिस्थिती असेल तर त्याला चारही बाजूनी कसं आपण पाहू शकतो. समोरच्याच्या जे अनुभव आहेत ते कसं बघू शकतो, माझे जे अनुभव आहेत ते कसं बघू शकतो, बाकीचे जे ऑर्डर मेंबर्स आहेत किंवा जे संघ सदस्य आहेत त्यांचं त्याच्याबद्दलचे अनुभव काय हे देखील आपण ताडून बघू शकतो. आणि मग आपण त्या निर्णयास्पद येऊ शकतो की जो निर्णय आपल्याला अपेक्षित आहे आपल्या ऑर्डरमध्ये. एक उदाहरणार्थ, तर म्हणूनसाठी हा जो दृष्टिकोन आहे ना, हा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे की आपण प्रत्येक गोष्टीकडे कशा दृष्टीने पाहतो, ते सकारात्मक आहे की नकारात्मक आहे ही देखील गोष्ट महत्त्वाची आहे. आणि म्हणूनसाठी ज्यावेळेस आपण पॉझिटिव्हली ज्यावेळेस आपण त्या गोष्टीचा विचार करतो कदाचित त्यावेळेस आपणाला ती सुस्पष्टता नसेल, आपण वेळ मागून घेऊ शकतो की नाही, मला हे थोडंसं मला कन्फर्म करायचं त्या गोष्टी, त्याची संपर्क करणे, आणखी त्याच्या अनुषंगाने ज्या गोष्टी आहेत त्या फाइंड आउट करणं आणि मग आपल्या निर्णयास्पद येणं हे कधीही चांगलं असू शकतं. त्यामुळे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं अतिशय महत्त्वाची गोष्ट आणखी दुसरी महत्त्वाची आहे की ज्यावेळेस बनते संरक्षकांबद्दल आपण जे बोलतो ते आपल्याला सर्वांना माहिती की अत्यंत चिंतनशील व्यक्तिमत्व आहे, अत्यंत प्रखर व्यक्तिमत्व आहे. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. त्याच वेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. ऑर्डरमध्ये वादविवाद हे होणार हे त्यांनाही माहिती आहे किंवा झालेले आहेत, आपण इतिहासामध्ये पण पाहिलेलं आहे. पण त्याचबरोबर त्या वादविवाद जो होतो किंवा ज्याला डिबेट म्हणतो, त्या डिबेटचं आपल्याला नंतरचं जे परिवर्तन जे आहे किंवा त्याचं जे परिवर्तन जे आहे ते तुमच्या एकमेकांच्या जे संबंध आहेत, जे ऋणानुबंध आहेत ते अधिक घट्ट होण्यामध्ये झाले पाहिजे. ही त्या पाठीमागची भावना आहे. ही फक्त बौद्धिक नाही आहे. बरोबर आहे. तर तरल आहे हा आपल्या प्रॅक्टिसचा भाग आहे आणि ही प्रॅक्टिस महत्त्वाची आहे ॲज अ ऑर्डर मेंबर. आणि म्हणून आपल्याला ह्या विशिष्ट दृष्टिकोनातून देखील बघितलं पाहिजे की ॲज अ संघ सदस्य म्हणूनसाठी मला ह्या विषयांमध्ये मी कसं पाहू शकतो किंवा स्वतः माझी जी धारणा आहे ती कशी मी विकसित करू शकतो, माझी सुस्पष्टता जी आहे ती मी अधिक कशी खोलवरपणे पाहू शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग आपण पुढे जाऊया की ही एक विकसनशील पद्धती आहे की अशी रेडीमेड कोणती गोष्ट नाही आहे. आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला आपली जाणीव सतत चेतना जी आहे तिचा विकास करावा लागतो. आपल्याला माहिती आहे आपण ज्यावेळेस ध्यान करतो त्यावेळेस आपल्याला खूप ताजंतवानं वाटतो, परंतु काही दिवसानंतर, काही आठवड्यानंतर, काही महिन्यानंतर जर आपण एकांतवास शिबिर केलेलं असेल किंवा चांगल्या शिबिरमध्ये गेलेलं असेल पण त्याच्यानंतर त्याचा परिणाम थोडा कमी होतो. भौतिक जीवनच असं आहे. आपल्याला सतत प्रत्येक क्षणी आपल्याला प्रयत्न करावे लागतात हे भगवान बुद्धांनी सांगितलं. बरोबर आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की हे करत असताना कधी आपण एकदम टॉपवर असतो, आपली जी मनस्थिती आहे ती अतिशय उच्च लेवलला असते आणि कधी कधी एकदम आपण डाऊनला जातो. हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडतं, हे काय नवीन नाही आहे. आणि प्रत्येकाच्या हातातून काही ना काही चुका घडू शकतात कारण आपण सगळेजण ह्युमन बिंग आहोत. त्याच्यामुळं त्याच्यासाठी आपल्याला दूषण देण्याचं काहीच कारण नाही, परंतु आपल्याला त्यातून पुढं जाण्यासाठी, आपल्याला विकास करण्यासाठी, आपली प्रतिज्ञाबद्धता अधिक सुस्पष्ट करण्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणूनसाठी ॲज अ ऑर्डर मेंबरसाठी अशा पद्धतीने आपण बघितलं पाहिजे. आणि जर ऑर्डर अधिक सखोल जर करायची झाली तर त्याची सुरुवात आपल्यापासूनच सुरुवात झाली पाहिजे. आपण इतरांकडे बोट दाखवायचं नाही की त्यांनी असं केलं, हा विषय नाही. इथं हा विषय आहे की जबाबदारी मी घेतलेली आहे माझ्या शिलाचरणासाठी, जबाबदारी मी घेतलेली आहे माझ्या प्रतिज्ञाबद्धतेसाठी आणि म्हणूनसाठी मी काय करतो हे अधिक महत्त्वाचं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या संघामध्ये कॉलेज स्थापन झालेलं आपल्या सर्वांना माहिती आहे ही गोष्ट.
त्याच्यामध्ये संघ सदस्य आहेत, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस, वेगळे शिबिर असतात. त्याच्यानंतर एक वेगळी प्रणाली आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे प्रणाली, त्याच्याबद्दल मी काय आता डिटेल जात नाही आहे कारण तो आजचा विषय नाही आहे. परंतु आपल्याला 2 गोष्टी माहिती आहेत इथं सर्वांना, की जे प्रिसेप्टर आहेत ते प्रिसेप्टर एक ज्यावेळेस दीक्षा देतात त्यावेळेस ते सार्वजनिक देतात आणि काही प्रिसेप्टर आहेत ती खाजगी देखील दीक्षा देतात. आपल्याला दोन्ही गोष्टी माहिती आहेत. तर ही जी दीक्षा देणं आहे तर ह्याच्यामध्ये सातत्य आहे. तुम्ही एक पाहिली गोष्ट की एक विशिष्ट पद्धतीने ह्याच्यामध्ये एक सातत्य आहे आणि 10-15 वर्षानंतर हे कॉलेजचे जे अध्यापक आहेत ते रिटायर्ड होतात, बरोबर आहे. आणि भंतेंनी त्यांना नियुक्त केलेला आहे किंवा जो संघ आहे तर संघ सदस्यांनी मिळून त्यांना नियुक्त केलेला आहे, बरोबर आहे. तर दर 7 वर्षांनी त्याचं पुनरावलोकन हा कालावधी आहे. त्यांचे देखील पुनरावलोकन होत असतं की त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टी घडल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, प्रोसेसमध्ये अधिक डेप्थ कशी आली पाहिजे. म्हणजे ह्याला एक जपानी एक पद्धती आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य तर असलं पाहिजे पण त्याचबरोबर एक चेंज असला पाहिजे पॉझिटिव्ह. 1% पॉझिटिव्ह अशी जपानमध्ये एक पद्धती आहे. तीच पद्धती खूप महत्त्वाची आहे. सगळ्या वेळेस तुम्हाला 10 गोष्टी तुम्ही ॲट अ टाईम नाही करू शकत, परंतु एक गोष्ट तुम्ही चेंज करू शकता आपल्या लाईफमध्ये. ती कोणती आहे ती आपण इथं ओळखू शकतो की हे जर कॉलेजेसमध्ये जर ही जर प्रघात आहे, जर प्रोसेस आहे, ते जर स्वतःमध्ये जर पुनरावलोकन करतात स्वतःचं, तर आपली पण ही वेळ आहे की आपण पण आपलं पुनरावलोकन आपण करू शकतो. 1% असेल ते, पण ते 1% खूप महत्त्वाचं आहे कारण ॲट अ टाईम तो घेतलेला निर्णय आहे की हे डिसिजन घेण्यासाठी मी तो 1% माझ्या जीवनामध्ये मी कसा बदलू शकतो. एक बाब आहे माझ्या जीवनामध्ये ती मी कशी बदलू शकतो की जेणेकरून माझं हे शरणगमन आहे ते अधिक खोलवर मी कशा प्रकारे नेऊ शकतो. आणि म्हणूनसाठी एक मनुष्य म्हणूनसाठी माझा एक व्यक्तिगत स्वतंत्र असा दृष्टिकोन असू शकतो. त्याचबरोबर एक समुदाय म्हणूनसाठी, एक संस्कृती म्हणूनसाठी एक समान आपला जो दुवा आहे तो म्हणजे शरणगमन. हा मी महत्त्वाचा मुद्दा किंवा दुवा आहे हे मी तुम्हाला वारंवार सांगण्याचा प्रयत्न यासाठीच करतो आहे की ह्याच्यामध्ये कुठेही उच्च नीच हा भेद नाही आहे संघामध्ये. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही सपोज अमुक पदावर गेला म्हणजे तुम्ही सर्वश्रेष्ठ असं कुठेही आपल्या संघामध्ये कुठेही नाही आहे. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या संघामध्ये. बुद्धकालीन ही गोष्ट होती, आजही ती आपण तशीच आपण सातत्याने आपण ते जोपासतोय. आणि म्हणूनसाठी ज्याला ठेवा म्हणतो, हा कल्चरल जो ठेवा आहे ना तो भंतेंनी बरोबर तो सातत्याने ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की प्राऊड असणारी अभिमानास्पद गोष्ट आहे की जो इतक्या वर्षांचा 2500 वर्षांचा हा जो ठेवा आहे तो आपले जे भंते जे आहेत किंवा जो संघ सदस्य आहेत त्यांनी तो कायम ठेवत आज आपण तिथपर्यंत आलेलो आहोत. त्यामुळे आपण सर्वांची ही जी ज्याला आपण ही जी लिनिएज आहे, इंग्लिशमध्ये त्याला लिनिएज म्हणतो, की त्यांची जी शृंखला आहे त्याचा आपण ऋणी असायला पाहिजे व्यक्तिशः. कारण हा जो ठेवा आपल्याला त्यांच्याकडून मिळालेला आहे आणि म्हणूनसाठी संघ महत्त्वाचा आहे. संघामध्ये आल्यानंतर आपल्याला आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे लवचिकता आपण शिकली पाहिजे. लवचिकता असणं अत्यंत महत्त्वपूर्ण हा गुण आहे. आपण शिकलेलो आहोत पण आपण आणखी कुठं पण लवचिकता आणू शकतो हे देखील आपण पाहिलं पाहिजे. ज्यावेळेस ॲज अ ऑर्डर मेंबर म्हणतो, एक संघ सदस्य म्हणतो, त्यावेळेस एकतेमध्ये आपल्या सर्वांची ताकद आहे. तर ती एकता कशा अर्थाने आपण अधिक सुदृढ करू शकतो याचा देखील ऑर्डरमध्ये विचार होणं खूप गरजेचं आहे. सिंपल गोष्टी आहेत पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि सगळ्यात प्रॅक्टिकल गोष्टी मी सांगतोय, कुठलीही मी थेअरी सांगत नाही आहे, सगळ्या प्रॅक्टिकल आहेत आज. तर म्हणूनसाठी एकता तर महत्त्वाची आहे पण त्याचबरोबर समानता जो आहे, समानता आणि एकता हे दोन्ही एक तराजूसारखंच आहे. आपण त्याला कसं पाहतोय किंवा आपल्या दैनंदिन आचरणामध्ये आपण कुठं घेऊन जाऊ शकतो हे आपण ठरवायचं आहे. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, कन्फेशन हा एक भाग आहे, कबूलनामा.
आपण एक एखादी गोष्ट झाली असेल आपल्या हातातून, तर त्याला आपण आतमध्ये दाबून ठेवत नाही आहे. तर आपले जे कल्याण मित्र आहेत त्यांच्याशी आपण बोलतो त्याविषयी, किंवा ते जे ओझं आहे ते आपण लगेच काढण्याचा प्रयत्न करतो, किंवा जे संघ सदस्य आहेत त्यांच्यासमोर आपण ठेवतो आणि त्याच्याशी आपण कोणताही आडपडदा न ठेवता ते आपण सांगतो. त्याचं 2 कारणं आहेत. एक म्हणजे स्वतःचा विकास झाला पाहिजे. त्या ओझ्याने आपण तिथले तिथंच आपण थिजून जाता कामा नये, आपलं फ्रोझन होता कामा नये कोणत्या गोष्टीने. ती एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपला विकास कितीही जरी आपण लोला असेल तरी आपला विकास होऊ शकतो, हे भगवान बुद्धांनी आपल्याला सांगून दिलेलं आहे. बरोबर आहे. आणि तीच शिकवण महत्त्वाची आहे. तर अशा काही गोष्टी असतील जे खदखदत असतील आतमध्ये, की जेणेकरून आपल्याला असं वाटतं की नाही ही एखादी गोष्ट आहे की ती मी इतरांना सांगू शकत नाही, पण त्या गोष्टीमुळं मी पाठीमागं ओढलं जातो आहे, किंवा माझं शरणगमन तितकंसं परिणामकारक होत नाही आहे, किंवा मला ही अडचण आहे. तर ती कोणती हे आपण शोधून काढलं पाहिजे ऑर्डरमध्ये. कारण ती एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या पुढच्या प्रवासामध्ये ही गोष्ट अडथळा ठरू नये. म्हणूनसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आपल्या ऑर्डरमध्ये ही गोष्ट वारंवार आपण केली पाहिजे. कदाचित आपला एखादा मित्र असेल ऑर्डरमध्ये की ज्याला आपण खूप मनमोकळेपणे बोलू शकतो, कोणत्याही गोष्टी पडदा न ठेवता आपण बोलू शकत असतो, पण आपण ते बोललं पाहिजे. आपण तिथं क्षमायाचना केली पाहिजे, किंवा आपण हे जे कन्फेशन हे केलं पाहिजे. आणि जर तेही होत नसेल तर आणखी एक महत्त्वाचा पर्याय आहे, तो म्हणजे आपले जे आदरस्थान आहे भगवान बुद्ध, बाबासाहेब, भंते संघर्षजी यांच्यासमोर बसणे, एक पेपर लिहिणे, त्याच्यावर जितकं तुम्हाला पानं लिहिता येईल तितकं लिहिणे, ते कोणाला न दाखवणं. असं वाटतं की नाही आयुष्यामध्ये काही प्रसंग घडलेले आहेत जे मी कोणाला बोलू शकत नाही, पण ते मनामध्ये माझ्या राहिलेले आहेत. कोणती असेल, कशाला आपण त्याला अपशब्द वापरला असेल कदाचित, किंवा जे काय असेल, तर ते लिहायचे आणि ते त्याचं ज्वलन करायचं, की जेणेकरून ते आपल्या पूर्ण जी आपली सिस्टीम आहे त्या सिस्टीममधून पूर्णपणे ते निघाले पाहिजे, की जेणेकरून आपल्याला हायचं वाटलं पाहिजे आणि आपल्याला त्याच्या पण पुढं आपल्याला पाहता आलं पाहिजे की इथून पण मला मार्ग आहे मला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे की जिथं कुठं ना कुठं आपण अडकलेले आहेत हे आपल्या लक्षात येईल. तर हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर आपल्या लक्षात आलं असेल की ह्या सिंपल गोष्टी आहेत, परंतु किती महत्त्वपूर्ण आहेत. बंतेंनी ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी करून आपल्याला दिलेल्या आहेत. त्यामुळं मी नेहमीच बंतेंचा ऋणी आहे, आणि आपणही सर्वजण ऋणी आहात की बंतेंनी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या विकासाशी संबंधित आहेत, आणि त्या आपण रेग्युलर जी प्रॅक्टिस जी आहे त्या प्रॅक्टिसमध्ये आपण आणणं अत्यंत गरजेचं आहे. ही गोष्ट अशी नाही आहे की एकदा आपण ऐकली किंवा एकदा ती कृती केली आणि ती केली नाही त्याच्यानंतर आपण एकदा केलं पास झालं, असं नाही आहे. तर वारंवार आपण लक्षात दिले पाहिजे. जितकी आपली जागृती वाढेल, जितकं आपलं धम्माभ्यास वाढेल, जितके आपले ध्यानाची ग्रीप येईल, प्रॅक्टिस होईल, तितकं आपण खोलवर जाऊ. कारण ती जाणीव त्या लेवलला काम करेल. पण जर आपली जाणीवच त्या लेवलला जर काम करत नसेल तर कदाचित आपल्या लक्षात ध्यानीही नसेल की आपण हे कुठेतरी चुकतोय, किंवा आपल्याला ही गोष्ट अधिक आपल्याला इथं मार्ग मिळेल आपल्याला ह्याच्यातून पुढं जाण्याचा. तर हीच वेळ आहे की कोणती गोष्ट आपल्याला आपल्या पुढच्या प्रवासापासून पाठीमागं ओढते, ही गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची आपल्या ह्या वर्गामध्ये. आणि म्हणूनसाठी ज्यावेळेस आपण ॲज अ धम्मचारी म्हणून आपण एकमेकांच्या संपर्कामध्ये येतो, त्यावेळेस आपण ट्रीट करतो, आलिंगन देतो, ते एक प्रेम आहे. तर हे झालं पाहिजे. त्याची तुम्ही शेक हँड करा, जे काय असेल आपल्या इथं भारतीयांमध्ये आलिंगन देण्याची पद्धती आहे ती जोपासा. जे कोणत्या अर्थाने तुम्हाला इतर ऑर्डर मेंबर्सशी तुम्ही हृदय जे आपण ज्याला काय म्हणतो की हृदयाशी हृदय मिळणं, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर हे आपण मॅक्सिमम वाढवलं पाहिजे. आणि हे होताना मी बघतो आपण ज्या ऑर्डर मिटिंगमध्ये आहेत किंवा आपण शिबिरला जातो, ज्यावेळेस आपण वेगळ्या कार्यक्रमामध्ये जातो त्यावेळेस ह्या गोष्टी होतात. आणि त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं, ज्यावेळेस एक व्यक्ती दुसऱ्यांना आलिंगन देतो प्रेमाने, एक धम्मचारी दुसऱ्या धम्मचारींना प्रेमाने आलिंगन देतो, त्यावेळेस जो पाहतो त्याला काय वाटतं, त्याला देखील आनंद वाटतो. बरोबर आहे, आपल्याला पण ते पाहताना आनंद वाटतो. तर हा जो आनंदाचा क्षण आहे ना, हा आपण वारंवार आपल्या लाईफमध्ये घेतला पाहिजे. त्याची तुम्ही शेक हँड करा, तुम्ही ग्रीट करा, तुम्हाला ज्या योग्य पद्धत वाटतात किंवा ज्या पद्धती तुम्हाला कम्फर्टेबल वाटते त्या पद्धती तुम्ही ग्रीट करा. कारण ही जी शुभेच्छा देणे ना, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण त्याच्यामध्ये देखील एक भाव आहे की त्याला आपण रिस्पेक्ट करतो समोरच्या व्यक्तीला, ती व्यक्ती आहे त्याला आपण प्रणाम करतो.
कारण आपल्या हृदयामध्ये जी भावना आहे त्याच्याबद्दलची मातृत्वाची जी भावना आहे, जी प्रेमाची आहे, जी मैत्रीची भावना आहे, ती त्याच्यामध्ये पण आहे आणि तो देखील आपल्याला तो प्रतिसाद देत असतो. तर हे आपण अधिक केलं पाहिजे. अधिक एकमेकांच्या जवळ आलं पाहिजे. अधिक एकमेकांना समजावून घेणं खोल अर्थाने इथं अभिप्रेत आहे. म्हणूनसाठी मी सांगितलं तुम्हाला की संवेदनक्षम असणं आणि एकमेकांप्रती आदर बाळगणं ही एक महत्त्वाची स्टेप आहे आपल्या संघामध्ये. आदर तर ठेवायचाच, परंतु त्याचबरोबर संवेदनक्षम राहायचं की समोरच्याची मनस्थिती काय आहेत हे जाणून घेता आलं पाहिजे. पण हे कधी जाणून घेता येईल? ज्यावेळेस आपले संबंध तेवढे दृढ होतील, त्यावेळेस हे सहज शक्य आहे. आणि म्हणूनसाठी आपण एक हाडामांसाचा गोळा आहे, आपल्याला एक जीवन आहे. ते जीवन जर आपल्याला प्रफुल्लित करायचं असेल ना, तर ही वेळ आहे किंवा हा संघ आहे की जेणेकरून आपण स्वतःचा उद्धार करू शकतो. किंवा नवसमाज जर घडवायचं, जर बाबासाहेबांचं स्वप्न होतं ते जर साकारायचं असेल, तर हीच वेळ आहे किंवा हेच ऑर्डर आहे, हाच संघ आहे की हा आपण इतरांपर्यंत नेऊ शकतो. हे करत असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, हे मला खूप कमी दिसतं आपल्या संघामध्ये, पण आता आपण ठरवा की ज्यावेळेस आपण इतरांशी संपर्क करत असतो त्यावेळेस एक आणखी एक महत्त्वाची गोष्ट की अशा प्रकारे आपण त्याशी कम्युनिकेट करावं की त्याचा सन्मान होईल, त्याचा मान आपण ठेवतो प्रत्येक वेळेस, त्याचं कुठेही खच्चीकरण करता कामा नये. जरी त्याचा विसंवाद जरी होत असेल किंवा तो असहमत असेल तरी समोरच्या व्यक्तीचं कुठेही हनन होता कामा नये, चरित्र हनन होता नाही किंवा कशाच प्रकारचा हनन होता कामा नये, ह्याची जबाबदारी आपण स्वतः घेतली पाहिजे. तर ही एक त्याच्यातला एक महत्त्वाचा उद्देश आहे. आणि म्हणूनसाठी फक्त ह्या गोष्टी बौद्धिक असणं अपेक्षित नाही आहेत, तर त्याचबरोबर एक नीतिमान जीवन जगण्यासाठी, एकमेकांना जाणून घेण्यासाठी आपली जी चेतना आहे, चेतनेचा स्तर आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अधिक जाणीव वाढणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इतरांबद्दल असणारा आपला सकारात्मक जो दृष्टिकोन आहे तो देखील महत्त्वाचा आहे. आणि हे ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारे इतर जे आपले बांधव आहेत, भगिनी आहेत, त्यांना पण समजावून आपण खऱ्या अर्थाने जे उद्दिष्ट आहे आपलं की हा जो संघ आहे तो अधिक बलवान करण्यासाठी, एकरूप करण्यासाठी, एकजीव करण्यासाठी आपल्या सर्वांचं याच्यामध्ये काय त्याला म्हणूया की प्रयत्न हे खूप गरजेचं आहे. तर मला असं वाटतं हे एवढं बोलणं आज खूप गरजेचं होतं. मी अधिकही बोलणार आहे, जसं वेळ येईल त्यावेळेस आपण पुढच्या गोष्टी पाहणार आहोत. पण मला असं वाटतं की याच्यावर चर्चा होणं खूप गरजेचं आहे. आणि तुमच्या सर्वांना मी परत खूप खूप शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. माझं हे टॉक तुम्ही ऐकून घेतलं. अपेक्षा हीच आहे की आपला पुढचा जो भाग आहे याच्यामध्ये याच्यावर आपण खोलवर चर्चा करूया, ग्रुप डिस्कशन होईल आणि त्याच्यानंतर आपल्या नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे आपल्यातलेच मेंबर्स येऊन त्यांना काय वाटलं, नवीन आयडियाज काय आहेत, आपण कशाप्रकारे अधिक खोलवर जाऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचा प्रॅक्टिकली आपण कसं करू शकतो हे आपण इथं असा विचार करूया. धन्यवाद.